गुड मॉर्निंग एव्हरीवन. नमस्कार मुलांनो. आज आपण 10th जॉग्रफीमधील सेकंड टॉपिक शिकणार आहोत, लोकेशन अँड एक्सटेंट. म्हणजेच एखादा देश जगात नेमका कुठे लोकेटेड आहे आणि त्याचा एक्सटेंट म्हणजेच एरिया किती आहे हे आपण समजून घेणार आहोत. आता सुरुवात करण्याआधी मला तुम्हाला एक छोटासा क्वेश्चन विचारायचा आहे. तुम्हाला काय वाटतं, एखाद्या कंट्रीचं लोकेशन काय इम्पॉर्टंट असतं? हो, बरोबर. कारण लोकेशनवरच त्या देशाचा क्लायमेट, रिसोर्सेस आणि लाईफस्टाईल डिपेंड असतो. आता आपण आपल्या टेक्स्टबुकमधील फिगरकडे पाहूया. इथे तुम्हाला 2 फ्लॅग्स दिसत आहेत. एक आहे इंडिया आणि दुसरा आहे ब्राझील. इंडियाबद्दल आपण सगळ्यांना माहिती आहे. हा सेकंड लार्जेस्ट पॉप्युलेटेड कंट्री आहे. स्पायसेससाठी फेमस आहे आणि क्रिकेट खूप पॉप्युलर आहे. तर दुसरीकडे ब्राझील हा देश सांबा डान्स आणि फुटबॉलसाठी फेमस आहे आणि याला कॉफी पॉट ऑफ द वर्ल्ड असंही म्हणतात. आता मला सांगा, इंडिया कोणत्या कॉन्टिनेंटमध्ये आहे आणि ब्राझील कोणत्या कॉन्टिनेंटमध्ये आहे? तर मुलांनो, अशा प्रकारे आपण लोकेशन समजून घेतल्यावर त्या देशाबद्दल खूप गोष्टी इझिली समजू शकतो. चला, आता पुढे आपण डिटेलमध्ये लोकेशन आणि एक्सटेंट हा कॉन्सेप्ट समजून घेऊया. आता आपण पुढे जाऊया आणि हा मॅप नीट ऑब्झर्व करूया. हा आहे इंडियाचा पॉलिटिकल मॅप. यात तुम्हाला स्टेट्स, बाउंड्रीज आणि नेबरिंग कंट्रीज दिसत आहेत. सगळ्यात आधी इंडिया कुठे लोकेटेड आहे ते समजून घेऊया. इंडिया हा नॉर्दर्न हेमिस्फिअर आणि ईस्टर्न हेमिस्फिअरमध्ये लोकेटेड आहे. म्हणजेच तो इक्वेटरच्या वर आणि प्राईम मेरिडियनच्या उजव्या बाजूला आहे. आता एक इंटरेस्टिंग पॉइंट. इंडियाचा सदर्न मोस्ट पॉइंट म्हणजे इंदिरा पॉइंट, जो 6°45' नॉर्थ लॅटिट्यूडवर आहे. चला गाईज, या स्लाइडवर आपण ब्राझीलचं मॅप डिटेलमध्ये बघूया. मॅपमध्ये आपण क्लिअरली बघू शकतो की ब्राझील हा साऊथ अमेरिका कॉन्टिनेंटमधला एक मोठा कंट्री आहे आणि खूप वाईड एरिया कव्हर करतो. सगळ्यात फर्स्ट या स्लाइडवर आपण बघू शकतो की कंट्रीचं नाव आहे फेडरेटिव्ह रिपब्लिक ऑफ ब्राझील आणि कॅपिटल आहे ब्रासिलिया. आणि मॅपमध्ये आपण बघू शकतो की ब्रासिलिया ऑलमोस्ट सेंटरला लोकेटेड आहे. आता लोकेशनबद्दल बोलू तर या स्लाइडवर दिलेल्या इन्फोनुसार ब्राझीलचा काही पार्ट नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये आहे, पण जास्त पार्ट सदर्न हेमिस्फिअरमध्ये आहे. आणि मॅपमध्ये आपण बघू शकतो की हा वेस्टर्न हेमिस्फिअरमध्ये पण येतो. आता एक्सटेंट बघूया. मॅपमध्ये आपण बघू शकतो की ब्राझील अप्रॉक्स 5° नॉर्थपासून 33° साऊथपर्यंत एक्सटेंड झाला आहे आणि 35° वेस्टपासून 74° वेस्टपर्यंत पसरलेला आहे. म्हणजे कंट्री खूप मोठ्या एरियामध्ये स्प्रेड झाला आहे. आता नेबरिंग कंट्रीज बघूया. मॅपमध्ये आपण बघू शकतो की नॉर्थ साईडला व्हेनेझुएला, गयाना, सुरिनाम आणि फ्रेंच गयाना आहेत. वेस्ट साईडला कोलंबिया, पेरू आणि बोलिव्हिया दिसतात. साऊथ साईडला अर्जेंटिना आणि उरुग्वे आहेत आणि ईस्ट साईडला फुल अटलांटिक ओशन लागतो. आता या मॅपमध्ये आपण बघू शकतो की ईस्ट साईडला नॉर्थ अटलांटिक ओशन आणि साऊथ अटलांटिक ओशन दोन्ही दिसतात. म्हणजे ब्राझीलला खूप लाँग कोस्टलाईन आहे. आता जर आपण मॅपवर लक्ष दिलं तर पिंक डॉटेड लाईन्स दिसतात, जे स्टेट बाउंड्रीज दाखवतात. आणि मॅपमध्ये आपण बघू शकतो की ब्राझीलमध्ये ॲमेझॉनस, पारा, मॅटो ग्रोसो, साओ पावलो, रिओ डी जेनेरो असे अनेक स्टेट्स आहेत. आता एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे इक्वेटर लाईन. मॅपमध्ये आपण बघू शकतो की इक्वेटर ब्राझीलमधून पास होते आणि खाली ट्रॉपिक ऑफ केप्रिकॉन पण दिसते, जो सदर्न पार्टमधून जातो. सो गाईज, या स्लाइडमध्ये आपण ब्राझीलचा कंप्लीट ओव्हरव्ह्यू बघितला. लोकेशन, एक्सटेंट, नेबर्स आणि ओशन्स. चला गाईज, आता या स्लाइडवर आपण इंडिया आणि ब्राझीलचा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आणि वर्ल्ड मॅप बघूया. मॅपमध्ये आपण बघू शकतो की हा कंप्लीट वर्ल्ड आउटलाईन मॅप आहे, जिथे सगळे कॉन्टिनेंट्स दिसतात. सगळ्यात फर्स्ट आपण इंडियाचा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघूया. इंडिया ऑलमोस्ट 150 इयर्स ब्रिटिश रूल खाली होता आणि 1947मध्ये इंडियाला इंडिपेंडन्स मिळाली. इंडिपेंडन्स नंतर पण काही चॅलेंजेस होते, जसं की वॉर्स, फॅमिन सिच्युएशन्स आणि डेव्हलपमेंट रिलेटेड प्रॉब्लेम्स. पण आज मॅपमध्ये आपण बघू शकतो की इंडिया वर्ल्डमध्ये एक इम्पॉर्टंट डेव्हलपिंग कंट्री बनली आहे आणि ग्लोबल मार्केटमध्ये पण इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. आता ब्राझीलचा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघूया.
ब्राझील मोर दॅन 3 सेंचुरीज पोर्चुगीज रूल खाली होता आणि ब्राझीलला इंडिपेंडन्स 1822 मध्ये मिळाली. नंतर काही इयर्स मिलिटरी गव्हर्नमेंट पण होता, पण ग्रॅज्युअली ब्राझील इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये इम्प्रूव्ह झाला आणि आज वर्ल्ड इकॉनॉमीमध्ये एक इम्पॉर्टंट कॉन्ट्रिब्युटर मानला जातो. आता या खाली जो वर्ल्ड मॅप आहे त्यावर फोकस करू. मॅपमध्ये आपण बघू शकतो की वर्ल्डचे सगळे कॉन्टिनेंट्स जसं की एशिया, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका दिसतात. व्हिडिओ एडिट करताना येथे तुम्ही कॉन्टिनेंट्स हायलाईट करू शकता. आता या मॅपमध्ये एक इम्पॉर्टंट लाईन दिसते जी इक्वेटर आहे. मॅपमध्ये आपण बघू शकतो की इक्वेटर वर्ल्डला ऑलमोस्ट मिडलमधून डिवाइड करतो. अपर पार्ट नॉर्दर्न हेमिस्फियर आणि लोअर पार्ट सदर्न हेमिस्फियर. आता जर आपण ब्राझील आणि इंडियाचं लोकेशन कंपेअर केला तर मॅपमध्ये आपण बघू शकतो की इंडिया एशिया कॉन्टिनेंटमध्ये आहे आणि ब्राझील साऊथ अमेरिका कॉन्टिनेंटमध्ये आहे. म्हणजे दोन्ही कंट्रीज डिफरंट कॉन्टिनेंट्समध्ये आहेत. आता एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे की साईज कोणाचा मोठा आहे. मॅपमध्ये बघितला तर ब्राझील साईजने इंडियापेक्षा मोठा दिसते, म्हणजे ब्राझीलचा एरिया जास्त आहे. आता लॅटिट्यूडनल एक्सटेंट बघितला तर ब्राझील इक्वेटर क्रॉस करतो, म्हणून त्याचा लॅटिट्यूडनल स्प्रेड जास्त दिसतो आणि इंडिया मोस्टली नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये आहे. सो गाईज, असा आपण या स्लाइडमध्ये इंडिया आणि ब्राझीलचा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आणि वर्ल्ड मॅप ओव्हरव्ह्यू समजून घेतला. मॅपमध्ये बघून जॉग्रफी खूप इझी आणि इंटरेस्टिंग होते. जर तुम्हाला असा मॅप एक्सप्लेनेशन आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया.